ही आतल्या गाठीची आहे नाही राणी, पक्की लबाड आहे, पक्की लबाड. आत्ता मला थांबवायचं नाटक केलं म्हणजे आता इंद्राला वाटेल ना की ही कशी चांगली आहे ते. बरोबर माझ्या लेकाच्या मनात जागा केली मी. आणि येतं काय, तिच्याच बाजूनी आहे. ती म्हणेल ती पूर्व दिशा यांच्यासाठी. त्या फिकरड्या पोळीसाठी माझ्याशी भांडताय ती. मालती, थोडं खाऊन घ्या ना. तुम्ही नाही जेवलात ना तर आमच्याही घशा खालून घास जाणार नाही. विक्रांतनी आणि मी ठरवलंय आधी तुम्हाला जेवण द्यायचं आणि मगच आपण जेवण करायचं. घ्या नाही प्लीज. काकी घ्या ना. बाकी कोणाला फरक पडत नाही पण आम्हाला फरक पडतो आई. घ्या ना प्लीज. नकोय मला. काकी काय करताय, घ्या ना. मी नाही सांगितलं ना. आई असं अन्नावर राग नका काढू. थोडं खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. काकी प्लीज. काकी तुम्ही सांगितले त्याचा विचार केलाय मी. राणीला संपवतो, राणीला संपवतो. अक्कल आहे का तुला? तू काय बोलतोयस? म्हणजे काय झालं? काय झालं? काय झालं? ही वेळ नाही. सध्या असलं काही करून चालणार नाही. या काकी टेन्शनचं काही काम नाही. या कानाचं त्या कानाला होणार नाही. हे बघा, एकदा का जर का राणी संपली ना की सगळं आधीसारखं होईल. काय आधीसारखं होईल? म्हणजे राणी ढगात आणि मी जेलमध्ये असंच ना? नाही नाही, तसं नाही. तसं नाही तर मग कसं? आबा काय बोलला ऐकलं नाहीस का तू? आणि आबा जे बोलतात ना ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता जर काही झालं ना तर सगळं काही माझ्यावर शेकेल. नाही नाही काकी, अहो तशी सोय करू की आपण. कशी? आणि कोण करणार? तू? काही काय ग उर्मिला, तिच्या पदरावर तूच स्प्रे केलेलास ना? मग सगळ्याचा आळ माझ्यावरच कसा आला फक्त? बोल. मला नाही माहिती आई, कसा तो आळ तुमच्यावर आला मला नाही माहितीये. हा काकी, आता आबाज बोलले मग. शांत बसा. शांत बसा. ती राणी संपेल पण मी कायमची अडकेल. आणि मला आता असं काही व्हायला नकोय. सध्या ना कसलीच घाई करून चालणार नाही. थोडी वाट बघावी लागणार आहे आपल्याला, कळलं? तर असं काहीतरी व्हायला हवं ना की ती राणी स्वतःहून या घरातनं निघून जायला पाहिजे. पण काकी मला काय वाटतं, आपण काहीतरी करायला हवं. हो नाहीतर काय, ती राणी सोकावे. बघितलं ना, इंद्रा भाऊजींना बरोबर तिने स्वतःच्या बाजूला वळवून घेतलं. एकदा सांगितलं ना मी, नाही म्हणजे नाही. आता काही नाही. हा ठीक आहे, बोलतो मी त्यांच्याशी. हो ओके. दादू. चिकू काय झालं? रिलॅक्स हो, रिलॅक्स हो. काय झालं सांग मला, काय झालं? हे सगळं काय चाललंय आपल्या घरी? अरे मम्मा आणि आबांचं भांडण कधी भेटणार आहे? मला खरंच खूप भीती वाटते रे आता. चिकू मलाही काहीच कळत नाहीये. त्रास मलाही होतो, पण एकाची बाजू घेतली तर दुसऱ्याला प्रॉब्लेम होतो.
बरं दोघांना समजवायचं म्हटलं तर कोणी ऐकायलाच तयार नाहीये. पण दादू, अरे समजवायला तरी लागेल ना. हे बघ, मम्मा तुझं ऐकते ना. तू कर ना काहीतरी. हे सगळं मिटव ना प्लीज. हे बघ चिकू, आय प्रॉमिस. दादू आहे ना, तू टेन्शन नको घेऊस. लवकरच सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल. पण कसं? कसं म्हणजे? विसरतेस का तू? आपल्याकडे आता हुकुमाची राणी आहे. तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात. ती नक्की काही ना काही मार्ग काढेल बघ. खरंच? हो. हे बघ, आता मी आणि राणी मिळून असं काहीतरी करणार होत ना, ज्याने आबा आणि आई दोघं पुन्हा परत एकत्र येतील आधीसारखे. प्लीज. होईल सगळं ठीक. तू नको काळजी कर. मग शांत हो, सगळं होईल ठीक. हा, थँक्यू. हाय का आता? चल ठीक आहे, तू झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. काय केलं तुम्ही? खोटं बोललात तिच्याशी? काय करणार होत आपण? खोटं कुठे बोललो? खोटं नाही बोललो मी. हे बघ, तू मला बाहेरचे समजावत होतीस ना, ते पटलंय मला. असं कसं? एवढी खात्री? अगं मग काय, आता तू एवढं बोलली आहेस म्हणजे नक्कीच काही ना काही विचार केला असेल ना. अहो भावी लॉयर आहात तुम्ही, आणि लॉयरचं डोकं कसं फास्ट धावतं. हे घर ना मी अशांत राहू देणार नाही. आता या घरात मला कसलाच वाद नकोय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात ना, मग बघा आता मी काय करते ते. डोक्याचा ना भुगा झालाय माझ्या. नाही काही करावं काहीच कळत नाही. सगळंच उलट होत आहे. म्हणून तू आता मला पाय चेपायला लावणार आहेस का? हे काय? तुला त्याचाही प्रॉब्लेम आहे का? तू ना वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. तेवढा त्रास होत असेल ना तर नको चेपूस. मी कुठे म्हणाले मला त्रास होतोय? हे काय, चेहऱ्यावर 12 का वाजलेत? ते एक मिनिट, आपण दोघं जण का भांडतोय? कारण पुन्हा एकदा आपले सगळे प्लॅन्स वाया गेलेत. त्या काकींनी एक गोल्डन चान्स दिला होता आपल्याला, पण आता तीच घाबरून मागे फिरली. तर काय 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 प्लॅन केले होते आपण. राणी नावाचा अडथळा नसता ना, त्या इंद्राला कोणीच वाचवलं नसतं. सगळीकडे आपलीच सत्ता असली असती. अरे बघ ना, राणी मेली असती तर त्या मालतीला अडकवलं असतं आपण, म्हणजे मग त्या जेलमध्ये. आणि इकडे आबा आणि इंद्रा वेडे झाले असते या धक्क्याने, म्हणजे मग आपल्या मार्गातले सगळे काटे साफ. मी राणी आणि तू राजा. आपल्या मार्गामध्ये कुठलाच अडथळा नाही. पण कशाचं काय? हुकुमाची राणी माझ्या माझा पाय तो तिचा गळा नाहीये. सॉरी, त्या मालतीला आहे ना आता समजवावं लागणार आहे. नाही ऐकणार ती. नाही आता लगेच तर नाहीच नाही. जाऊ दे, तू पाय दाब. नाही नाही, नको नको, हे नाही करता येणार. हा, नाही नाही नको. बोल 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 बोल. नाही, ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक. तू तू इथे बस. इथे इकडे बस ना तू. बस बस बस. तू एका जागी बस. आता मान मोडेल माझी. का? तुझ्याकडे बघून बघून. पण एवढं करून सुद्धा मला तर काही सुचलंच नाही ना. तुम्हाला सुचलं का काही? हा, नाही सुचलं काय? मग तुम्ही काय विचार करत होतात का नुसतीच मान हलवत होता तिकडून तिकडं?
मी काय म्हणतो, आपण ना डिस्कशन करूया, म्हणजे बोलून काहीतरी सुचेल ना आपल्याला. चालेल. हा, पण काय करायचं आपण? बरं मला सांगा, त्यांना काय काय आवडतं? आवडतं म्हणजे? अहो म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी सांगा मला. अच्छा, हा, हे बघ, आबांना तर काम करायला आवडतं आणि आईला अहो म्हणजे मालती मॅडमला आबांची कुठली गोष्ट आवडते आणि आबांना मालती मॅडमची कुठली गोष्ट आवडते? ते मला काय माहित. हाय का आता? अहो तुमचेच आई वडील आहेत ना, तुम्हाला नाही माहिती? पण आता नाही माहित मला, तर मी काय करू? बरं मग त्यांना एकत्र कुठल्या गोष्टी करायला आवडतात? हे बघ, मला ना तुझे प्रश्नच कळत नाहीयेत. अहो सर, म्हणजे त्यांना एकत्र फिरायला जायला आवडतं का, त्यांना एकत्र आईस्क्रीम खायला आवडतं का, त्यांना एकत्र सिनेमा किंवा नाटक असं काहीतरी बघायला आवडतं? त्यांना एकत्र काय करायला आवडतं? सॉरी, पण मला काहीच आयडिया नाही याबद्दल. आता तुमच्या आई वडील आहेत आणि तुम्हाला माहिती ना त्यांना काय आवडतं? पण त्याचं काय करणार होतं आपण आता इथे? अहो सर, म्हणजे बघा, आपण त्यांना आठवण करून देऊ ना की त्यांना किती साऱ्या गोष्टी एकत्र करायला आवडतात. म्हणजे अशी डायरेक्ट आठवण नाही, पण मग त्यांना आठवेल की त्यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर, है ना. आणि मग एकदा का त्यांना ते आवडलं की मग आपोआपच राग कमी होईल ना. हा, म्हणजे यू मीन आपण त्यांना आईस्क्रीम खायला द्यायचं किंवा त्यांना फिरायला पाठवायचं असं? अहो त्यांना जे जे आवडतं ना ते करायचं. त्यांना जे आवडतं ते आपण करायचं. सर, तुम्ही प्रेमाच्या विषयात एकदम ढ आहात ना. नाही, असं काही नाहीये. मग काय, तसंच दिसतंय मला, एकदम काठावर पास. बरं जाऊ द्या, ते सगळं सोडा. मला सांगा, तुमची जर बायको अशी रुसून बसली असती तर तुम्ही काय केलं असतं? आता फुगे दिले असते असं नका म्हणू. हो, हॅलो, एवढं कळतं मला. मी तिला काहीतरी खायला दिलं असतं किंवा ना मी कान पकडून काय उठाबशा घडल्या असतात? नाही, मी काहीतरी खायलाच दिलं असतं. काय लिमलेटच्या गोळ्या? हो, नाही म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला. आय मीन मी काय केलं असतं, मी ना एका नोटबुकवर तिला 100 वेळा सॉरी लिहून दिलं असतं. काय सर, तुमची बायको काय लहान मुलगी आहे का मास्तरी नाही म्हणजे तसं नाही, पण आय मीन मी. सर, एवढा वेळ जर तुम्ही लावलात ना तर तुमची बायको निघून जाईल माहेरी. मग मी काय केलं पाहिजे? तुम्हाला ना प्रेमात एकदम 0 मार्क आहेत सर. अरे पण मग करायचं काय? काय हो सर, एवढं पण जमत नाही का तुम्हाला? काय करतात? प्रेमात पास कसं व्हायचं? सर थांबा, अहो एवढा विचार करू नका, मी करते काहीतरी. राणीचा विषय सोडायचा, पण आबा आणि मालतीचा नाही ना. म्हणजे घरात तापलेलं वातावरण तसंच राहायला हवं. आत्ता झालेले वाद आणखीन मोठे व्हायला हवेत, त्याचा भडका उडत राहायला हवा. कसं? आपण असं काहीतरी करूयात जेणेकरून त्या आबा आणि मालतीमध्ये ठिणक्या पडतच राहतील आणि मग दोघांपैकी एक जण हे घर सोडून निघून जाईल. कोणी कुठंच जाणार नाही. त्या दोघांना पुन्हा एकत्र आणायची जबाबदारी माझी. आता आबा आणि मालती मॅडम मधला वाद मिटणारच. मिशन वाद मिटवा सक्सेसफुल होणारच. Thank you. विक्रांत सर नाही आले? उर्मिलाताई? आलो. चिकू, बिस्किट दे सगळ्यांना. हा. मालती, बिस्किट घे ना. मला नको.
का? मम्मा, मी एक काम करू का? तुला बिस्किटांचं इडली सांबार बनवून देऊ? हा? दादू, तुला आठवतंय का? हो मग काय, कशी खायचीस तू चिकू? लहानपणी वेडीच होती आई. म्हणजे तुला काय म्हणायचंय, ती आता वेडी नाहीये? काय बोलतोय अजित? मी थोडी होते आणि तेही लहानपणी, आत्ता नाही. थोडी? अगं बिस्किटांचं इडली सांबार बनवून खायचीस तू, थोडी? पण काय बोलताय तुम्ही? बिस्किटांचं इडली सांबार म्हणजे? आता ते चिकूलाच विचार. एक मिनिट, मी तुला सांगते. काय करायचं, एका बशीमध्ये ना बिस्किट्स घ्यायचे आणि ते छान असे अरेंज करायचे आणि त्यावर गरमागरम चहा ओतायचा. झालं इडली सांबार. अरे अरे, मग तर ती सगळी मऊ होत असतील बिस्किटा. अरे तीच तर मज्जा आहे ना. हो ना दादू? खरंच चिकूचे उद्योग खूप वेगळे असायचे. आई, तुला आठवतंय एकदा पोळ्या करायचं म्हणून सांगून गेली आणि पिठाची आंघोळ करून आली. काय आंघोळ? हो अगं, म्हणजे काय झालं, डबा उघडला आणि बसली खेळत. नंतर आम्ही आत जाऊन बघितलं तर डबा रिकामा आणि मॅडम पांढऱ्या. अश्विनी, आई तुला आठवत आहे ना? आणि दादा ते लहानपणी सांग ना. लहानपणी चिकू एका दुसऱ्या बाई सोबत निघून गेली होती काकी समजून. हो, ऍक्च्युली काय झालं होतं, एक काकू होत्या, त्यांनी सेम आईसारखी साडी नेसली होती. मॅडम शाळेतनं निघाल्या, त्यांना वाटले त्या काकूच आमच्या आई आहेत आणि त्यांच्यासोबत निघून गेली. अरे आई तुला आठवत आहे ना? झाली का तुमची चेष्टा करून? आता गप्प बसा. यांची मस्करी सुरू झाली. मग काय, सगळं नॉर्मल नको व्हायला, काहीतरी कर. आबा या ना नाश्ता करायला. नाही नकोय मला. आबा या ना. ठीक आहे. राणी, इथून पुढे जाण्याची गरज नाहीये, मी जातोय. इंदिरा, मी तुला आधीच सांगितलं होतं, हा माणूस जिथे असेल तिथे मी थांबणार नाही. आई अगं, मलाही कोणाच्या समोर उभं राहायची गरज नाहीये. इंदिरा, मलाही कोणाचं तोंड बघायची इच्छा नाहीये. तुम्ही दोघ जण आधी नाश्ता करून घ्या ना. इंदिरा, मी काय करायचं नाही कोणी मला सांगायचं नाही, कळलं? हो आई, पण आज दुपारी जेवायला काय करू? आता जेवायला काय करायचंय, दिवाळी झाली. मी तर म्हणतो भरली वांगी करा. आईला आणि आबांना दोघांनाही आवडतात. हो, पण भाऊजींना फक्त मालतीच्या हातचीच भरली वांगी आवडतात, बाकी कोणाचे नाही बर का. हो, आई खूप छान बनवते. हो, मला आली वांगी पचत नाहीत आणि यांच्या हातची खायची इच्छाही नाहीये. मी करणारही नाहीये तुमच्यासाठी. तुमच्याकडनं अपेक्षाही नाहीये. मी करणारही नाहीये. आबा तू मध्ये बोलू नकोस. तिला काय म्हणताय? मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. मला इच्छा नाही तुझ्याशी बोलायची. भाऊजी, मालती, आता परत वाद नकोत ना ग.
ना प्रत्येक गोष्टीमध्ये बोलायचं असतं. मुळात मी काय करायचं काय नाही कोणी मला सांगायचं नाही. आणि इंद्रा, यापुढे मला सगळं काही माझ्या रूम मध्ये आणून द्यायचं, कळलं? मालती,